When you've prayed every prayer that you know how to pray, just remember the Lord will hear, and the answer is on its way. Our God is able.
लक्ष देणार आहोत. आज देव आमच्याशी ज्या गोष्टी बोलू इच्छित आहेत त्याकडे आम्ही थोडक्यात पाहणार आहोत. आणि आजच्या मरणासाठी आपण जो शास्त्रभाग काढलेला आहे तो स्तोत्र 144 आणि त्याचं 3रं वचन. स्तोत्र 144 आणि 3 आपल्या पुढे वाचतो. हे परमेश्वरा, मानव तो काय की तू त्याची ओळख ठेवावी, मर्द मनुष्य तो काय की तू त्याच्याकडे लक्ष पुरवावे. प्रार्थना करूया. स्वर्गाच्या जिवंत देवा, तुझे आभार मानतो. जो तू पवित्र आहे, जो तू होता आहे, यापुढे सदैव असणार, त्या तुला आम्ही धन्यवाद देतो, त्या तुझे आम्ही आभार मानतो. खरोखर तू किती चांगला आहे याचा अनुभव आम्हाला नित्य तू देत आहेस. आम्हाला सांभाळतो, रक्षण करतो, आमच्या प्रीती करतो, आमच्या अपराधांची क्षमा करतो. वारंवार तू आम्हाला आपल्याजवळ घेतोस म्हणून देखील तुझे आभार मानतो. आम्हाला तू सोडलं नाही, म्हणून तू टाकलं नाही. नेहमी तुझं अगापे प्रेम करतो, तू आमच्यावर करत आला आहेस म्हणून देखील आभार मानतो. आज या वचनाद्वारे प्रत्येका तुझी नव्याने ओळख होते, तुझ्या प्रती आम्हाला उत्तारित होते करू अशी देखील तुझ्या चरणी प्रार्थना परमेश्वराने प्रार्थना केली म्हणतो आहे. आमेन. स्तोत्र करता म्हणतो, हे परमेश्वरा, मनुष्य तो काय की तू त्याची ओळख ठेवावी, मानव जाती ती काय की तू तिच्याकडे लक्ष पुरवावे. आम्ही सर्वसाधारण बोलताना ऐकतो लोकांना किंवा आम्ही देखील म्हणतो, जर त्याला आमची ओळख नाही तर आम्ही कशात त्याला त्याची ओळख आम्ही त्याला ओळखतो. तो आम्हाला इग्नोर करत आहे तर आम्ही पण त्याला इग्नोर करतो. त्याची गरज असेल तर तो येईल, असं नेहमीच आम्ही ऐकायला आम्हाला मिळतो. तो ओळखत नाही तर आम्ही का त्याची ओळख ठेवावी, काही गरज नाही. आणि हाच विचार जर देवाने केला असता तर याला एवढं सांगू, एवढं समजावं, संदेश ते पाठवून, त्याचे वचन त्याच्याकडे देऊन, निसर्गाद्वारे विशिष्ट परिस्थिती निर्माण करून, जर हा मला ओळखत नाही तर मी कशाला ओळखू, याची ओळख तरी कशाला ठेवू. जर देवाने असा विचार केला असता तर काय झालं असतं माझं. मनुष्याच्या इतिहासाचा जर आम्ही विचार केला, आमच्या इतका वाईट इतिहास आहे आपला, तरी देव आमची ओळख ठेवतो, आमची आठवण ठेवतो, आमच्याकडे लक्ष लावतो. ही गोष्ट आश्चर्यकारक म्हणावी लागेल. एवढ्या चुका, एवढ्या अपराध, एवढे पाप तरी देवाला वाटतं देवा मला संधी देतो का. आम्ही तर किती त्याला पाठ दाखवितो, त्याच्या इच्छेविरुद्ध वागतो, त्याच्यापासून दूर जातो. वारंवार आम्ही त्याच गोष्टी करतो. क्षमा मागतो, परत त्याच करतो. क्षमा मागतो, परत त्याच करतो. पण देवाने असं म्हणायला पाहिजे, ह्याला माझी ओळख नाही, हा मला ओळखू इच्छित नाही, हा माझ्या इच्छेविरुद्ध वागतो, मी तरी काय ओळख ठेवावी. पण देव असं करत नाही. मनुष्याचा इतिहास जर पाहिला आम्ही तर ही गोष्ट आश्चर्यकारक आहे. परमेश्वराने मनुष्यावर कृपाच केली. आणि कृपा करत असताना देखील मनुष्याने ती कृपा स्वीकारण्यास नकार वारंवार दिला. खास प्रजा म्हटलेले देवाचे राष्ट्र इस्रायल वारंवार देवाप्रती, देवाविरुद्ध आणि देवाला त्यांची ओळख नाही असंच त्यांच्या वागणुकीतून दिसत होतं. तेव्हा देव म्हणतो, यशाया 1 आणि 1 ते 3 मध्ये देव परमेश्वर स्वतः म्हणतो, हे आकाश ऐक, अगे पृथ्वी कान दे. परमेश्वर बोलतो, परमेश्वर म्हणत आहे, आकाशाला म्हणत आहे तू ऐक. परमेश्वर पृथ्वीला म्हणत आहे तू कान दे. हे आकाश ऐक, अगे पृथ्वी कान दे, कारण परमेश्वर बोलत आहे असं म्हणतो. आता म्हणतो, मी मुलांचे पालन पोषण केले,
त्यास लहानचे मोठे केले, तरी ती माझ्याशी फितूर झाली. बैल आपल्या धन्याला ओळखतो, गाढव आपल्या मालकाच्या कोठिंबा ओळखितो, पण इस्रायल ओळखीत नाही. माझे लोक विचार करत नाही. जो परमेश्वर ज्याने राष्ट्राला आपलंसं केलं, एवढ्या सर्व राष्ट्र असताना, एवढे सर्व लोक असताना देखील देवाने इस्रायलला निवडलं. त्याची खास प्रजा, स्वतःचे लोक त्यांना बनविले. तो म्हणतो, मी या मुलांचं पालन पोषण केलं, मी यांना लहानचे मोठे केले, तरी ते माझ्याशी फितूर झाले. फितूर झाले म्हणजे काय झाले? आज्ञाभंग केला. त्यांना नियम माहिती होते, नियम मोडले. जिवंत देव माहिती असताना अन्य देवांच्या मागे लागले. वारंवार देवाला आव्हान केलं त्यांनी, देवाचा राग पेटविला त्यांनी, वारंवार फितुरी केली त्यांनी. चारण्यामध्ये मोशे 40 दिवस 40 रात्र देवापासून या लोकांसाठी, इस्रायल लोकांसाठी नियम आज्ञा घेण्यासाठी तो तिथे देवासोबत बसलेला आहे. बोलणं त्याचं होत आहे. इथे यांना म्हटलं, यांना धीर नाही हो, अधीर. त्यांना वाटलं मोशे मेला, आता आम्ही काय करावं? आमच्या सोबत चालणारे देव बनव. आरोनाला म्हटलं त्यांना. आणि एक सोन्याचं वास्तू त्या स्त्रियांनी आपले सर्व अलंकार काढून दिले. सोन्याचे अलंकार काढून दिले दुसरा देव बनवायला. जर मोशेने ऑफरिंग घेतली असती तर दिले नसते, 5,000 रुपये टाकले असते. पण दुसरा देव बनवायचा तर सगळं सोनं काढून दिलं. आमच्या बरोबर चालल असे देव बनव. फितुरी. आणि एवढ्यावर थांबले नाही, त्या वासराभोवती नृत्य करून, आनंद करून, धिंगाणा घालून असे म्हणाले की ह्यानेच आम्हाला मिस्रातून सोडलं. त्या इतके बेवकारी, इतकी फितुरी. देवाला देखील राग आला आणि मोशेला पण आला. बेउखारी, कृतज्ञ, स्वतः डोळ्यांनी पाहिलं कशा रीतीने 10 पिढ्या फारोवर आणल्या, कशा रीतीने त्या लाल तांबड्या समुद्रातून मार्ग काढला, कशा रीतीने खडकातून पाणी त्यांना पायास दिलं, कशा रीतीने मानना येत होतं स्वर्गातून, कशा रीतीने लावे पक्षी आले, कशा रीतीने त्यांचे पायाचे पायतान कधी झिजले नाही, फाटले नाही, कशा रीतीने पितेच्या सापाकडे पाहून त्यांचा निभाव लागला. अरे काय बाकी? तरी ते म्हणतात, ह्या देवाने आम्हाला त्या मिस्रातून सोडविलं. मोशेला राग आला. मोशेला देवाने सांगितलं आणि त्यांनी त्या पाट्या तिथे दाखवल्या. त्या देवाचा चुरा करून नाक तोंड दाबून यांना प्यायला लावलं. फितुरी, बेउपकारी. देवाने एवढे उपकार करून त्याची किंमत नाही, त्याची आठवण नाही. अनंत उपकार हो देवाने आमच्या केले, आम्ही मोजू शकत नाही. स्तोत्र करता म्हणतो, ते क्रमवार मी मोजू लागलो तर शक्य नाही, मोजता येणार नाही. माझ्या गणने पलीकडे आहे, ते मोजणीच्या पलीकडे आहे, ते मी मोजू शकत नाही. देव माझी आठवण तरी त्याने का ठेवावी जर मी त्याच्या ठेवत नाही? देव म्हणतो, हे आकाशा, अगे पृथ्वी कांदे, कारण परमेश्वर बोलत आहे, मी मुलांचे पालन पोषण केले, त्यांना लहानसे मोठे केले, तरी ते माझ्याशी फितुरी झाले. बैल आपल्या धन्याला काय तो इतका पवित्र देव, सर्वज्ञानी देव, उदाहरण काय देत आहे? बैल,
गाढव, त्या बैलांपेक्षा गाढवांपेक्षा गेलेले बैल आपल्या धन्याला ओळखतो, मुका प्राणी आपल्या धन्याला, आपल्या मालकाला ओळखतो, तो गाढव आपल्या मालकाला ओळखतो. पण इस्रायल ओळखत नाही. आणि वरून तरी एवढं वेदनेने बोलत असताना परमेश्वर म्हणतो, तरी एक शब्द वापरतो, माझे लोक विचार करत नाही. माझे लोक विचार करत नाही. याच्यावर अंडरलाईन आपण करू. विचार करत नाही का विचार करू इच्छित नाही का जे करत आहे त्याच्यामध्ये मजा आहे म्हणून तेच करायचं आहे म्हणून विचार करत नाही. पापात वाटते मजा म्हणून मला पापातच राहायचं आहे. मोशेने ऑफरिंग घेतली असते, दान घेतलं असतं त्या अरण्यात. जसं आम्ही 5,000 रुपये चिल्लर टाकून देतो आणि आम्हाला वाटतं खूप काय मोठी गोष्ट केली देवासाठी. पण ते देव बनवण्यासाठी स्वतःच होतं नव्हतं, सोनं काढून दिलं स्त्रियांनी. आणि म्हणून त्या दिवसापासून इस्रायल लोकांनी कधी सोनं घातलं नाही अंगावर. आणि म्हणून ते पेंटिकॉस्टल वाले जे आपले दुसरे आहेत पंथाचे लोक, ते सोनं नाणं घालत नाही अंगावर. त्याला कारण हे आहे, ते वचन ते दिलं. त्या दिवसापासून त्यांनी सोनं घातलं नाही, कारण मोशेने दणकास्त सगळ्याला दिलं. एवढ्यानं तो उपकार केले, आम्ही देवाला काय देतो काय? अरे नका पैसे देऊ, 5,000 रुपये नका देऊ, पण त्याच्याबद्दल आम्ही त्याचे आभार तरी मानतो का? अरे चर्च पर्यंत तरी येतो का? आठवडाभर फिरतो, पण रविवारच्या वेळेस माझे गुडघे दुखतात, माझे डोकं दुखतं, माझं हे आहे, मला ते आहे, हेच निमित्त आम्ही सांगतो उपकार नाही. एक प्रकारे आम्ही त्या देव प्रति कृतज्ञता असंवेदनशीलता आम्ही दाखवतो आणि त्याला राग आणतो. एवढे उपकार तुझ्याकडे बैल आपल्या मालकाला ओळखतो, तो गाढव आपल्या मालकाला ओळखतो, पण माझे लोक मला ओळखत नाही, ते विचार करत नाही. इतर ठिकाणी आम्ही काही द्यायला तयार होतो, पण देवाच्या कार्यात आमचा हात आम्ही मागे ठेवतो. कसा तरी काढा, अनन्या सफीरासारखा. भरपूर उदाहरण आहे. सोनं काढून दिलं. आज जर आपण समजा चर्चा सुरू झाले सांगितलं द्या आपलं सगळं सोनं, काय तर सक्षम म्हणतील सोनं नाही आमच्या. असं होणार नाही. परंतु आम्ही देवासाठी काय करतो? परमेश्वर म्हणतो हे मला ओळखत नाही, माझे लोक विचार करत नाही. पौल देखील आम्हाला आमची पूर्वीची स्थिती आठवण करून देतो. गलाती 4 आणि 8 मध्ये, तथापि तुम्ही पूर्वी देवाला ओळखीत नव्हता, तेव्हा जे वस्तुतः देव नाही त्यांचे दास होता. देवाचा पुत्र येशू त्याच्या देहस्वरूपात प्रगट होण्यासंदर्भात योहान म्हणतो, योहान 1 आणि 10 मध्ये, तो जगात होता व जग त्याच्याद्वारे झाले, तरी जगाने त्याला ओळखले नाही. किती भयंकर या मनुष्यांची कृतज्ञता आम्हाला या ठिकाणी दिसते. जगाने ओळखला नाही, मनुष्याने ओळखला नाही, देवाच्या स्वतःच्या प्रजेने ओळखला नाही, त्याच्या लोकांनी ओळखला नाही. एवढे उपकार करून त्यांना काय पडलेले नाही, काहीच पडलेलं नाही, काय घेतलेलं नाही. देवाला ओळखू इच्छित नाही. आम्हाला त्याची आठवण नाही. आम्हाला देव केव्हा आठवतो? आम्हाला देव संकटात आठवतो, परीक्षांमध्ये आठवतो, आजारांमध्ये आठवतो, प्रवासाला जाताना आठवतो. बस जसं डॉक्टर आम्हाला आजारी पडल्यावर आठवतो, इतर वेळेस आम्ही जात पण नाही, त्याप्रमाणे आमच्यासाठी तो आहे. कोणासाठी डॉक्टर आहे, कोणासाठी बँक आहे, कोणासाठी सिक्युरिटी गार्ड आहे. ह्याच्यासाठी आम्ही देवाला ठेवतो. मनुष्याची निर्मिती देवाने का केली? परत इथे जावं लागलं आम्हाला या समस्यांमध्ये नाही. देवाने मनुष्याची निर्मिती देवाबरोबर सहभागिता, एक मैत्रीचं नातं, जसं एक मित्र दुसऱ्यासोबत बोलतो, गप्पा मारतो, त्याप्रमाणे असावं. ह्यासाठी मनुष्याची निर्मिती देवाने केली. एक सहभागिता त्याच्याबरोबर असावी म्हणून आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य देवाने घडविला. पुष्कळदा
देवाला आमच्या वागण्यातून, आमच्या बोलण्यातून, आमच्या कृतीतून, आमच्या विचारांमधून इतरांपुढे त्याची लाज धरून त्याला ओळखीत नाही हेच आम्ही दाखवतो. चार सहभाग वेगवेगळे उभे असतील जाती धर्माचे, पुष्कदा आम्हाला लाज वाटते आम्हाला सांगायचे. एक प्रकारे आम्ही हेच दाखवतो आम्ही तुला ओळखत नाही. देवाचा शिष्य पेत्र एवढ्या जवळ देवाच्या होता, येशूच्या होता, पण जेव्हा वेळ आली, संकट आले, परीक्षा आली, त्याने येशूचा 3दा नकार केला. 3दा नकार केला. जो पेत्र म्हणतो प्रभूजी तुमच्यासाठी मी तुरुंगातही जाईल, तुमच्यासाठी मी मरेलही, तो पेत्र जेव्हा येशूला धरून येत होते, आम्ही तसंच करतो. मोठ्या मोठ्या गोष्टी ते चर्चमध्ये करतो, मोठ्या मोठ्या प्रार्थना आम्ही करतो, पण जेव्हा वेळ येते आमच्या कृतीतून, आमच्या विचारातून, आमच्या बोलण्यातून आम्ही हेच दाखवतो पेत्राप्रमाणे की मी ओळखत नाही. पेत्र 3दा नाकारतो, नुसता नाकारतो नाही, तो बोलतो काय, पहिल्या जेव्हा तो नाकार करतो तेव्हा तो त्या बाईला म्हणतो, बाई मी त्याला ओळखत नाही, कोण येशू मी ओळखत नाही. दुसऱ्यांदा तो म्हणतो, मी शपथ वाहून सांगतो मी त्याला ओळखत नाही. तिसऱ्या वेळेस हद्द करतो, शापोच्चार करून, शिव्या शाप देऊन सांगतो मी येशूला ओळखत नाही. परंतु बघा, तेच म्हटलं सुरुवातीला, आपण म्हणतो की जर ते मला ओळखत नाही मी कशाला त्यांची ओळख तरी ठेवू. पण देव एवढं मनुष्याने करून देखील देव कृपाळू आहे, कनवाळू आहे. देव म्हणतो यिर्मया 24:7 मध्ये म्हणतो, मी परमेश्वर आहे असे मला ओळखणारे हृदय मी त्यास देईन, ते माझे लोक होतील व मी त्यांचा देव होईल, कारण ते आपल्या मनापासून माझ्याकडे वळतील. तरी देव किती चांगला आहे, कनवाळू आहे, कृपाळू आहे, असे ओळखणारे हृदय तो मला देतो. का मला मिळाला आहे, ते माझे लोक होतील, मी त्यांचा देव होईल, कारण ते आपल्या मनापासून माझ्याकडे वळतील. राशन धान्य मिळतं म्हणून वळणार, कपडे मिळतात म्हणून वळणार नाही, मुलांचं शिक्षण फीज मिळत आहे म्हणून वळणार नाही, तर मनापासून वळतील. योहान 10:14-15 जसा पिता मला व मी पित्याला ओळखतो, तसे जे माझे आहेत त्यास मी ओळखतो व जे माझे आहेत ते मला ओळखतात, आणि मेंढरांसाठी मी आपला जीव देतो. ज्याने मानवाची ओळख करून घेतली त्याची ओळख मानवाने म्हणजे आम्ही ठेवायलाच पाहिजे. नीतिसूत्र 9 आणि 10 मध्ये आहे, परम पवित्राला ओळखणे हीच सुज्ञता होय. त्याला ओळखणं हीच सुज्ञता आहे, त्याला ओळखणं हेच शांतपण आहे, त्याला ओळखणं हीच हुशारी आहे मनुष्यासाठी. आम्ही फक्त त्याला ओळखतो असे दाखवणारे नसावे. शेवटचं वचन या ठिकाणी वाचून घेऊया, मग मी या ठिकाणी थांबतो. तीतला पत्र याचा पहिला अध्याय त्याचं 16 वचन. तीतला पत्र याचा पहिला अध्याय त्याचं 16 वचन. आपण देवाला ओळखतो असे ते बोलून दाखवितात, परंतु कृतीने त्याला नाकारतात. ते अमंगळ, आज्ञाभंजक व प्रत्येक चांगल्या कामास नालायक आहेत. हे जे लोक आहेत त्यांना वाटतं मी देवाला ओळखतो असं बोलतात, असं वाटतं, परंतु आपल्या कृतीने ते त्याला नाकारतात. ते फक्त बोलून दाखवतात. अमंगळ, आज्ञाभंजक व प्रत्येक चांगल्या कामास असे लोक नालायक आहे. असं नालायक, लायक नाही, यांची लायकी नाही, यांची पात्रता नाही. चांगल्या कामास त्यांना तो उभे करू नये, करून मी फायदा नाही करत. ते फक्त बोलतात मी ओळखतो, पण कृती करत नाही. आज आपण ही गोष्ट लक्षात ठेवूया. प्रभूला हेच प्रार्थना करू, प्रभू तुला विसरू नये म्हणून मला जग. त्या काळाच्या ओघात परिस्थितीमध्ये
लाईफच्या अप अँड डाऊन मध्ये, आजारांमध्ये, संकटांमध्ये, कोणत्याही परिस्थितीमध्ये मी तुला विसरू नये. म्हणून मला जर या आपण प्रार्थना करतो. प्रभू आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझे आभार मानतो. खरोखर प्रभू तो बैल, तो गाढव आपल्या मालकाला, त्या ठिकाणाला ओळखतो जिथे तो राहतो. तो पुष्कळ आम्ही तुला ओळखत नाही, आम्ही फक्त बोलतो, पण आम्ही तसं करत नाही. तुझी खास प्रजा म्हटलेले इस्रायल लोक यांच्या उदाहरणावरून प्रभू आज आम्हाला परत त्या गोष्टी दाखवत आहे. तुझी आठवण सदैव ठेवण्यास प्रभू आमचं सहाय्य कर. तू आम्हाला कधी विसरत नाही. तुझी कृपा, तुझी दया, तू इतका कनवाळू आहे, आम्हाला सोडत नाहीस. आम्हालाही तसं तुझ्या प्रति वागण्यास प्रभू आमचं सहाय्य कर. तू केलेल्या उपकार आम्ही जागा करतो. यासाठी देखील प्रभू आम्हाला तो उत्तेजित कर, आम्हाला तो आनंदित कर, हर्षभरीत आमचं हृदय कर. तुझी सेवा करण्यासाठी, तुझ्या सेवेला मदत करण्यासाठी, हातभार लावण्यासाठी प्रत्येकाला तू देणार. आमचं मन तुझं प्रभू, तुझी ओळख सर्व आम्हाला असू दे, अशी देखील तुझ्या चरणी प्रार्थना. प्रत्येक सर्व मान महिमा गौरव कर. प्रभू येशूच्या नावाने प्रार्थना करतो म्हणतो. आमेन. सर्वांना सलाम. Yes, my help comes from the Lord, maker of heaven and earth. Oh, my help comes from the Lord. Yes, my help comes from the Lord. My help comes from the Lord, maker of heaven and earth. Amen.